बाहेर पाऊस पडतो तर अशा वेळी गरमागरम बटाटे वडे हे झालेच पाहिजे। तर हाय फ्रेंड्स, मी जान्हवी आणि स्वाद आणि बरंच काही या माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। तर आज आपण करणार आहोत बटाटे वडे। तर चला तर आपण ही रेसिपी करायला सुरुवात करूया। तर सर्वात प्रथम मी उकडून घेतलेले बटाटे मॅश करून घेतलेले आहेत। इथे मी 5 बटाटे घेतलेले ते उकडून छानपैकी मॅश करून घेतले आहेत। वाटण्यासाठी आलं, लसूण, भरपूर सारी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे आणि कोथिंबीर हे घेतलेली आहे। तर हे मी सगळं ठेचून घालणार आहे। अजिबात तयार पेस्ट किंवा करून ठेवलेली पेस्ट मी घालणार नाही। ताजी ही जी पेस्ट आहे ती घालायची। जो ठेचा आहे तो घालायचा, म्हणजे खूप छान आणि झणझणीत अशी मस्त अशी बटाटे वडे तयार होतात। मी थोडंसं मीठही घातलं आहे आणि छानपैकी आता हे मी वाटून घेणार आहे। तर फक्त या ठेच्यामध्ये आलं घातलेलं आहे थोडंफार, आणि मिरच्या जास्त घालायच्या, मिरच्या आणि कोथिंबीर जास्त घालायची, खूप छान टेस्ट येते। तर आता हे सगळं वाटून झालं आहे। आता आपल्याला फोडणी करायची आहे आणि फोडणी करूनच आपण ते बटाट्यामध्ये घालून घेणार आहे। तर फोडणीसाठी तेल गरम झालं आहे। 1 चमचा मोहरी घातली, 1 चमचा जिरे घातलेले आहे आणि 1 चमचा इथे जाडसर कुटून घेतलेले धणे घातलेले आहेत। हे नक्की घाला, त्याने खमंग चव येते। भरपूर सारा कढीपत्ता घातला आहे आणि जो आपण ठेचा करून घेतला होता तो घालून घेतलेला आहे। छान आपल्याला ही फोडणी परतून घ्यायची आहे आणि नंतरच आपण जे बटाट्याचे उकडून घेतलेले बटाटे आहेत त्यामध्ये घालून घ्यायचं आहे। तर खूप खमंग हे वडे होतात। तुम्ही जर अशा प्रकारे करत नसाल तर नक्की करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल। फक्त मिरची थोडी जास्त घालायची, तरच ती छान अशी झणझणीत चव येते। तर आता सगळी फोडणी मी घालून घेतलेली आहे। छानपैकी सगळं मिक्स करून घेते। आपण मीठ ऑलरेडी त्या ठेच्यामध्ये घातलेलं आहे, तर तो अंदाज घेऊन आपण थोडंफार मीठ घालणार आहोत। हळद वगैरे अजिबात घातलेली नाही आहे, हळद नाही घालायची यामध्ये। तर आता मीठही व्यवस्थित होतं, त्यामुळे मीठ मी एक्स्ट्राचं घातलेलं नाही। आता छानपैकी त्याचे चपटे वडे करून घेतलेत, मी गोल वडे केलेले नाहीत। आता वरच्या जे आपण बॅटर आहे ते बनवणार आहोत, त्यासाठी इथे मी अंदाजे 1 वाटी मी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ घेतलं आहे, हळद घातलेली आहे आणि आपल्याला चुरून घेतलेला ओवा घालायचा आहे। सगळं छान मिक्स करायचं। यामध्ये मी तिखट वगैरे घातलेलं नाही आणि हळद ही मी अगदी थोडीशी घातलेली आहे। आता आपल्याला हे थोडं थोडं पाणी घालून बॅटर तयार करून घ्यायचं आहे। अगदी जास्त पाणी एकदम घालू नका, थोडं थोडं करून पाणी आपल्याला घालायचं आहे। तर एवढीच कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे मी। अगदी शेवटला इथे मी सोडा घातलेली आहे चिमूटभर। परत एकदा छान मिक्स करायचं आणि जे काही आपण वडे बनवून ठेवलेले आहेत तर आता अशा प्रकारे ते कोट करून घ्यायचेत आणि बटाटा वडा आपण तेलामध्ये सोडलेला आहे। तेल गरम केलं होतं मी, थोडंसं गॅस बारीक केला आणि मगच सोडलेले। अगदी कडक गरम झाल्यानंतरच आपल्याला बटाटे वडे त्यात सोडायचे आहेत। तर खूप छान बटाटे वडे होतात। तर या पावसाळ्यात असे बटाटे वडे जर तुम्ही करत नसाल तर नक्की करून बघा। ताजा जो आपण जो ठेचा घातलेला आहे कुठून, त्याची टेस्ट वेगळीच येते, खमंग येते, खूप छान वडे होतात। तर नक्की ही वडे करून बघा। आणि मी बटाट्याचं जे सारण केलं त्यामध्ये हळदही घातलेली नाही, त्याने एक वेगळी टेस्ट येते। तर अशा प्रकारे तुम्ही करून बघा। हवं असेल तर याबरोबर चटणी देऊ शकता, नाहीतर नुसतेच बटाटे वडे छान लागतात। तर इथे मी वड्यांसोबत पाव न देता इथे ब्रेड घरी होता तर तोच मी सर्व केलेला आहे। तर बघू शकता खूप छान वडे तयार झालेले आहेत आणि इथे मी मिरची तळून दिलेली आहे। तर ही रेसिपी नक्की ट्राय करा, आवडली तर जास्तीत लाईक करा, शेअर करा। भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय।